उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नाही, ते शिंदे गट फुटून गेलेला आहे. आमची ओरिजिनल शिवसेना आहे. विकास कामं त्यांनी केली तर नाहीतच, पण जे विकास कामं मंजूर झाले होते त्याला सुद्धा खोडा घालण्याचं काम केलं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची शिवसेना 80% समाजकारण आणि 20% राजकारण या तत्वावर सुरू झालेला हा पक्ष अनेक वेळा बंडाला सामोरं गेला. अनेक वेळा या पक्षामध्ये बंड झालं आणि ज्या वेळी पक्षात बंड झालं त्यावेळी पक्षातले अनेक मोठे मोठे नेते, आमदार आणि खासदार पक्षाला सोडचिठ्ठी देत दुसऱ्या पक्षात गेले किंवा त्यांनी स्वतःचा गट स्थापन केला. अगदी असंच झालं 2022 साली. एकनाथ शिंदेंनी काही आमदारांना सोबत घेऊन बंड केला आणि थेट गुवाहाटी गाठलं. गुवाहाटीला गेल्यानंतर उरलेल्या आमदारांना काही प्रलोभनं देऊन आपल्याकडे बोलवण्याचा प्रयत्न केला. काही आमदार त्या प्रलोभनांना बळी पडले आणि ते गुवाहाटीला गेले सुद्धा. पण काही आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या त्या सगळ्या प्रलोभनांना फाट्यावर मारत उद्धव ठाकरेंची साथ खंबीरपणे निभवली. आणि त्याच आमदारांपैकी एक आमदार म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे परभणीचे आमदार राहुल पाटील. आणि तेच आमदार राहुल पाटील आज आपल्या सोबत आहेत. निमित्त आहे परभणी महानगरपालिका निवडणूक 2026. दरवर्षी शिवसेना या निवडणुकीमध्ये उतरत असतेच, पण यंदाची निवडणूक ही दरवर्षीपेक्षा थोडी वेगळी आहे. कारण काय तर शिवसेनेचे 2 भाग झालेत आणि यंदा राहुल पाटील हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाची धुरा सांभाळत आहेत. दरवेळीपेक्षा एक वेगळ्या ऊर्जेसह राहुल पाटील या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. मग ह्या निवडणुकीच्या अनुषंगानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नेमकं परभणीकरांसाठी काय घेऊन आले आहेत, परभणीकरांच्या विकासाचं ब्लूप्रिंट आणि ह्या ब्लूप्रिंटमध्ये राहुल पाटील यांनी काय काय ठेवलंय, या सगळ्याबद्दल चर्चा करूयात आजच्या ह्या मुलाखतीच्या माध्यमातून. आमदार साहेब नमस्कार, मी राम पडोळकर तुमचं या मुलाखतीमध्ये मनापासून स्वागत करतो. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आता सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे की मुलाखत सुरू होण्यापूर्वी मी आपल्याला एक थोडं करेक्शन सुचवतो ओके की शिवसेना ही आमची ओरिजिनल शिवसेना आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नाही, ते शिंदे गट फुटून गेलेला आहे. आमची ओरिजिनल शिवसेना आहे. ठीक आहे. आता परभणी महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे. दरवर्षी म्हणजे 2012 पासून निवडणूक होत आहे, पण यंदा ही निवडणूक वेगळी आहे. सगळ्याच अनुषंगानं ही निवडणूक वेगळी आहे. तर यंदाची निवडणूक ही कशा पद्धतीने वेगळी, तुम्हाला काय वाटतंय? यंदाची निवडणूक ही जरी आपल्याला वाटत असेल की वेगळी आहे, पण ही निवडणूक थोडीशी आमच्यासाठी सोपी झालेली आहे. कारण आमची काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी झालेली आहे आणि आघाडी झाल्यामुळं सुरुवातीपासूनच मी सेक्युलर माइंडचा असल्यामुळं 2014 पासून माझी आता ही 3री टर्म आहे. त्यावेळेस काँग्रेसबरोबर आमची आघाडी असल्यामुळं निश्चितच आमची निवडणूक अतिशय सोपी आहे आणि येणाऱ्या 15 तारखेला निश्चितच आम्हाला प्रचंड बहुमतही मिळेल आणि आमची सत्ता या महानगरपालिकेवर निर्माण होईल. आमदार साहेब, पहिल्यांदाच परभणीमध्ये शिवसेना काँग्रेससोबत युती करणार आहे. युती झालेली आहे, पण हे चित्र पहिल्यांदाच पाहायला मिळतं. हे चित्र नेमकं साकार कसं झालं आणि ह्या युतीचा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला फायदा होईल का? युती तशी पाहायला गेली तर आमची आघाडी तर लोकसभेपासूनच झालेली आहे. लोकसभा झाली, त्यानंतर विधानसभा झाली माझी आणि त्यानंतर आता महानगरपालिका आहे. तर ही म्हणजे महाविकास आघाडी आता काय आम्हाला नवी राहिलेली नाही. त्यामुळं ही साकारत असताना निश्चितच आमच्या पक्षामध्ये सुद्धा प्रचंड स्पर्धा होती तिकिटासाठी, उमेदवारीसाठी आणि काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा होती. पण आम्ही थोडंसं याला 19-20 म्हणलं जातं, थोडं मागं पुढं होऊन काही कार्यकर्ते नाराज झाले. त्यामध्ये काही कार्यकर्त्यांना पक्षांतरे दुसऱ्याही पक्षामध्ये गेले. पण शेवटी सगळ्याला काही न्याय मिळू शकत नाही. म्हणून एक समजदाराची भूमिका म्हणून काँग्रेस पार्टी आणि आम्ही एक आघाडी इथं स्थापन केलेली आणि एक मजबूत आघाडी आम्ही जनतेसमोर ठेवलेली आहे. आमदार साहेब, तुमची आमदारकीची परभणी विधानसभेत ही 3री टर्म आणि परभणी हे शहर तुमच्याच मतदारसंघामध्ये. तर आजूबाजूची 52 जी गावं सोडलीत तर बाकीचा जवळपास 65 ते 70% मतदार तुमचा हा शहरातलाच आहे. आणि 2012 साली महानगरपालिकेची स्थापना झाली आणि 2014 साली तुम्ही पहिल्यांदा आमदार झालेत. म्हणजे तुमची हा जो कालावधी हा जवळपास सारखाच आहे. विरोधकांच्या मते महानगरपालिका स्थापन झाली तेव्हा पालिकेच्या सत्तेच्या किल्ल्या अर्थात तुमच्याकडे नव्हत्या, पण तुमच्याकडे आमदारकी होती. पण तुमच्याकडे संधी असतानाही तुम्ही पालिकेमध्ये विकास कामं केली नाहीत, हा विरोधकांचा तुमच्यावर आरोप आहे. ह्याबद्दल काय सांगाल? विकास कामं करत असताना माझ्या कार्यकाळामध्ये चांगल्या प्रकारची कामंही झाली.
पण एक शिडी असती, ज्यावेळेस महानगरपालिका आपल्या ताब्यात असेल, आमदार त्याच पक्षात असेल आणि सत्ता असेल, तर एक विकासाची शिडी निर्माण होती. हं. कुठंतरी आम्हाला इथं विकास करत असताना कुठंतरी अडचणी निर्माण झाल्या. आता उदाहरण द्यायचं झालं तर 2022 साली समांतर पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. उद्धव साहेब ज्यावेळेस CM होते, मुख्यमंत्री होते, अंडरग्राऊंड ड्रेनेज त्यावेळेस मंजूर करण्यात आलं. आता त्याची निविदा आत्ता काढण्यात आली. म्हणजे आम्ही विधानसभेमध्ये सातत्यानं प्रश्न उपस्थित करत होतो, पण शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्ही सगळे गेल्यानंतर सुद्धा निविदा आता निवडणूक आयोगाची घोषणा झाली निवडणुकीची 4 वाजता आणि 2 वाजता त्याचं टेंडर फ्लॅश करण्यात आलं आणि त्यामध्ये सुद्धा जुन्या दरानं ही निविदा काढण्यात आली. म्हणजे चालू दरानं नाही काढली. उदाहरण आता समांतर पाणी पुरवठा योजना 2022 किंवा 21 जे काही असेल तारीख, त्यावेळेस 105 कोटीची होती. ती आता 155-56 कोटीपर्यंत गेली. निविदा त्या रेटनं त्या दरानं काढली. मग ती निविदा कोण स्वीकारणार आहे? कोणचा कॉन्ट्रॅक्टर येईल आणि ते काम करेल? तसंच अंडरग्राऊंड ड्रेनेजची मला वाटते 305 काहीतरी कोटीची योजना होती, ती 355, 56, 57 पर्यंत. म्हणजे 70-80 कोटीचा गॅप असेल तर कोणचा कॉन्ट्रॅक्टर घेणार आहे? म्हणून आम्ही सातत्यानं म्हणत होतो की चालू दराने हे सगळ्या निविदा काढल्या पाहिजे. पण ते काय आजपर्यंत काढण्यात आल्या नाही किंवा त्या दिवशी पण ज्या दिवशी घोषणा झाली निवडणुकीची त्याच्या आधी 2 तास आधी टेंडर फ्लॅश करण्यात आलं. आम्ही फोन सुद्धा आम्ही म्हणजे संपर्क केला त्यांच्याबरोबर की असं करू नका, पण त्यांनी ऐकलं नाही आणि ते टेंडर फ्लॅश करून टाकलं. म्हणजे कुठंतरी आम्ही शिंदे गटात गेलो नाही म्हणून कुठंतरी अडचण निर्माण करायची. पण मला जनतेसमोर एवढं सांगायचं की ठीक आहे, आम्ही गेलो नाहीत म्हणून जनतेला त्रास देण्याचा ह्यांना कसल्या प्रकारचा अधिकार नाही आणि जनता ही सगळी उघड्या डोळ्यांनी पाहते. निवडणुकीत या प्रश्नाचं उत्तर त्यांना निश्चित मिळेल. आमदार साहेब, तुम्ही पाहताय की महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसकडे सत्ता होती आणि दुसऱ्या टर्ममध्ये काँग्रेसकडे सत्ता होती. या कार्यकाळात महापालिकेमध्ये काही विकास कामं झालीत का काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेखाली? राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सत्तेखाली मला तुम्हाला स्पष्ट आणि एकदम मनमोकळेपणाने सांगायचं आहे की जे काम व्हायला पाहिजे होतं तशा प्रकारचं काम झालं नाही. आता महानगरपालिका निर्माण झाल्यानंतर उत्पन्नाचे स्रोत स्वतः महानगरपालिकेने विकसित केले पाहिजे. तसं पाहायला गेलं तर परभणी महानगरपालिका ही श्रीमंत महानगरपालिका आहे मी म्हणेन. कशा दृष्टिकोनातून? तर आमच्याकडे लँड बँक ज्याला म्हणलं जातं, मोठ्या प्रमाणावर महानगरपालिकेची जमीन आहे. त्या जमिनीचा जर चांगल्या प्रकारे विकास झाला असता, उदाहरण जायचं झालं तर आमचं सुपर मार्केट आहे, जनता मार्केट आहे, स्टेडियम कॉम्प्लेक्स आहे, महानगरपालिकेची समोरची जागा आहे, राजगोपाळचार्य उद्यान आहे. हे जे या सगळ्या जमिनीचा जर व्यवस्थित उपयोग केला असता आणि चांगले कॉम्प्लेक्सेस जर विकसित केले असते तर निश्चितच उत्पन्नाचे स्रोत वाढले असते. पण आजपर्यंत ज्याच्या हातामध्ये या महानगरपालिकेच्या चाव्या किंवा सत्ता होती त्यांनी या गोष्टीकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं, म्हणून उत्पन्नाचे स्रोतच आले नाहीत. त्यामुळे आज महानगरपालिकेचे आस्थापनेचा खर्च जवळपास 3 कोटी आहे आणि 3 कोटी आमच्याकडे टॅक्सेशन गोळा सुद्धा होत नाही. मग वॉटर सप्लायचे काही बिल आहे इलेक्ट्रिसिटीचे, हे सुद्धा आम्हाला देता येत नाही. आता 8वा वेतन आयोग लागल्यानंतर पैसे कुठून आणायचे आणि कसं काय पेमेंट करायचं, हे सुद्धा फार मोठा प्रश्न महानगरपालिका निर्माण झाले. म्हणून याला जर सगळ्याला एक सोल्युशन करायचं असेल तर उत्पन्न स्रोत या महानगरपालिकेचे वाढले पाहिजे. त्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रातील एक चांगली नामवंत आणि श्रीमंत महानगरपालिका म्हणून परभणी महानगरकडे पाहिलं जाईल. आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलंय की महानगरपालिकेकडे जागा भरपूर आहेत पण त्याचा वापर होत नाही. आपल्याकडे जलतरण तलाव आहे पण ते बंद आहे. आपल्याकडं स्टेडियम कॉम्प्लेक्स सांगितले तुम्ही, त्यात भरपूर गाळे असे आहेत की ते बंद आहेत. मग ह्यात मधल्या काळात किंवा मागच्या 3 वर्षात जे महानगरपालिकेचा कारभार हा प्रशासकाकडे आलेला आहे, त्यांची पण काही थोड्या प्रमाणात त्यात चूक आहे का? प्रशासक आता काय 2-3 वर्षापूर्वी आला असेल, पण ज्यांच्या हातामध्ये महानगरपालिकेच्या चाव्या होत्या किंवा सत्ता होती 10-15 वर्षामध्ये ते काही करू शकले नाही, हे सुद्धा तेवढं सत्य आहे. आणि माझ्या कार्यकाळात जे विकास करण्याचा आम्ही प्रयत्न केला, कुठं ना कुठंतरी त्याला सुद्धा खीळ घालण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. जसं उदाहरण द्यायचं तर नाट्यगृह आम्ही आमच्या कार्यकाळामध्ये सुरू केलं. सातत्यानं मी प्रत्येक विधानसभेच्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी लावतो आणि नाट्यगृहाचा प्रश्न उपस्थित करतो. पण त्यावेळेस काही एकनाथ शिंदे येत नाही तिथं आणि उदय सामंत मंत्री त्यांच्या वतीनं 2-3दा त्यांनी एकच उत्तर दिलं की टेंडरमध्ये एसीचं प्रोव्हिजन नव्हतं म्हणून. आता मला सांगा, महाराष्ट्रात किंवा देशामध्ये असं कोणतं नाट्यगृह आहे की तिथं एसी नाही म्हणून?
एअर कंडिशनचं प्रोव्हिजन नव्हतं म्हणून हे रखडलेलं आहे आणि आम्ही याला आता निधी देऊ आणि लवकरात लवकर सुरू करू. हे सगळं मुद्दामून होतंय की 100% मुद्दा म्हणून होत आहे. कारण आम्हाला ज्यावेळेस बोलवण्यात आलं, फोन करण्यात आले, जाऊ आता ते भूतकाळ आहे, पण आम्ही शेवटी एकनिष्ठेनं पक्षाबरोबर राहिलो. त्यामुळे अशा प्रकारचा जाणून बुणून कुठंतरी त्रास देण्याचं काम हे लोक करतायत. आता आमदार साहेब, परभणी महानगरपालिका ही अगदी नवीन किंवा युवा एक महानगरपालिका म्हणते. 2012 मध्ये परभणी बरोबरच चंद्रपूर आणि लातूर या 2 महानगरपालिकांची स्थापना झाली. पण आज कंपॅरेटिव्हली जर विचार करायचा झाला तर चंद्रपूर आणि लातूर या दोन्ही महानगरपालिका आर्थिकरित्या स्थैर्य ठेवून आहेत आणि ते विकास कामं पण त्यांच्या परिसरात चांगल्या पद्धतीनं सुरू आहेत. पण त्याच्या अगदी उलट परभणीमध्ये पाहायला मिळतं की परभणीमध्ये कर्जाचा बोजा महापालिकेवर जास्त वाढत चाललाय. बरोबर. विकास कामं महापालिकेच्या क्षेत्रामध्ये दिसत नाही. ड्रेनेजच्या हे सर्वसामान्य ज्या ठिकाणी महानगरपालिका उदयास येतात बाकीच्या ठिकाणी तिथं महापालिका तयार होण्याच्या अगोदरच त्याचं सगळं नियोजन केलं जातं. मग परभणीच्या बाबतीत तसं काही झालं नाही का? किंवा मग हे जे कर्जाचा बोजा महापालिकेवर वाढत आहे ह्याच्या मागचं नेमकं कारण काय? तसं पाहायला गेलं तर महानगरपालिका ज्यावेळेस ही झाली त्यावेळेस तर थोडं घाई झाली, हे सुद्धा सत्यच आहे. इतक्या लवकर महानगरपालिका व्हायला नव्हती पाहिजे, पण झालं. आता ते भूतकाळ झालेला आहे आणि महानगरपालिका झाल्यानंतर सुद्धा हे शहर थोडंसं लहान शहर आहे किंवा इथं औद्योगिकरण तशा प्रकारे त्या काळामध्ये झालं नव्हतं. त्यामुळं इथं असणारं टॅक्सेशन किंवा ते काही त्या प्रमाणात जमाही होत नव्हतं. म्हणून आमची शासनाकडे मागणी होती की सहाय्यक अनुदान ते 5 वर्षासाठी चालू असतं महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर. त्याला अजून थोडंसं वाढून 5 वर्ष आम्हाला सहाय्यक अनुदान द्यायला पाहिजे. आणि GST ज्यावेळेस बंद झालं, GST गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस, त्यामध्ये थोडंसं आमच्या कॅल्क्युलेशनमध्ये त्यावेळेस टेक्निकल गडबड झालेली आहे. तर ते सुद्धा दुरुस्त करून नव्यानं त्याचं सगळं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते करून आम्हाला देण्यात यावं, अशा प्रकारची सुद्धा मागणी माझी सातत्यानं शासनाकडे आहे. ते टेक्निकल जे काही बाबी असतील ते दुरुस्त करून जरी दिले आम्हाला GSTच्या संदर्भात, कारण GST जितका आम्हाला जमा होत होता, पण जितका आमचा म्हणजे जमा झाला तेच दाखवण्यात आलं. समजा आता 10 कोटी जमा झालाय, पण आमचं GST 50 कोटी होतं, पण 10 कोटीच्या संदर्भात शासनाकडे माहिती देण्यात आली, ती टेक्निकल चूक झालेली आहे. ते दुरुस्त करून द्या म्हणून आम्ही सातत्यानं फायनान्स डिपार्टमेंट, वित्त विभागाकडे आमचा पाठपुरावा चालू आहे. ते जरी आमचं झालं तरी आम्हाला चांगल्या प्रकारे दिलासा महानगरपालिकेला मिळू शकतो. आमदार साहेब, तुमच्या बोलण्यातून आणि विधान सभेतही तुम्ही जेव्हा लक्षवेधी मांडता किंवा एखाद्या विषयावर तुमचं मत व्यक्त करता त्यावेळी टेक्निकल भाषा जास्त वापरतात. जर महानगरपालिकेमध्ये तुमच्या पक्षाची सत्ता आली तर हीच टेक्निक किंवा हे टेक्निकनं जे तुम्ही बोलता ते वास्तवात उतरेल का? 100% वास्तवात उतरेल. मी जे काम बोलतो ते 100% करून देतो. म्हणूनच 3ऱ्या वेळेस मला लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. आणि आज अशी परिस्थिती आहे की एक चांगलं वातावरण परभणी शहरामध्ये निर्माण झालेलं आहे. शेवटी या लोकांकडे त्यांनी महानगरपालिकेची सत्ता देऊन पाहिलेली आहे सगळ्या माझ्या जनतेनं. आणि यावेळेस त्यांना वाटतंय की ही सगळी टीम आमची युवा टीम आहे सगळी, ते निश्चित महानगरपालिकेत बदल घडवेल अशा प्रकारची त्यांना सगळ्यांना विश्वास आहे. आमदार साहेब, परभणी जिल्हा बाळासाहेब ठाकरेंचा आवडत्या जिल्ह्यांपैकी एक. म्हणजे जेवढं बाळासाहेबांनी परभणीला दिलं तेवढंच परभणीनं शिवसेनेला सुद्धा दिलं. म्हणजे 1989 पासून खासदार आणि आमदार बरोबर हे दोन्ही पदं परभणीकरांनी शिवसेनेकडेच दिले आणि ही दोन्ही पदं शिवसेनेकडे असून सुद्धा आतापर्यंत परभणीचा हवा तसा विकास झाला नाही. ह्या मागे कारण काय? हवा तसा विकास झाला नाही या अर्ध सत्य आहे. बराचसा विकास परभणी शहराचाही झालेला आहे. आता जे काही महानगरपालिकेमध्ये किंवा परभणी जिल्ह्यामध्ये काम झालं शहरामध्ये ते तर शिवसेनेच्या कार्यकाळातच झाले. उदाहरण घ्या, उड्डाण पूल असेल, बी रघुनाथ सभागृह असेल किंवा रहाटीचा बंधारा असेल किंवा विद्यापीठातील सायन्स पार्क असेल, या सगळ्या ज्या काही वास्तू चांगल्या उभ्या आहेत, ग्रंथालय असेल, हे सगळ्या वास्तू शिवसेनेच्या कार्यकाळामध्ये निर्माण झालेल्या आहेत. मला सांगा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकाळामध्ये काय झालेलं आहे? काही झालेलं नाही शहरामध्ये. आणि जेवढे कार्यकर्ते आम्ही जमिनीवर आहेत, जेवढे आमची कनेक्टिव्हिटी आहे, ह्या लोकांची कोणाची कनेक्टिव्हिटी सुद्धा नाही आहे. म्हणून जनतेच्या सुखादुखात असेल, जनतेचं पोलीस स्टेशनचं काम असतील, जनतेचं दवाखान्याचे काम असतील, तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही अशा प्रकारची चर्चा जनतेमध्ये आहे. आमदार साहेब, आपल्या परभणी महानगरपालिकेमध्ये मुस्लिम मतदार हा निर्णायक.
गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरपर्यंत हा मुस्लिम मतदार शिवसेनेपासून दुरावलेला होता. शिवसेना आणि मुस्लिम हे समीकरण कधी जुळत नव्हतं. पण लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि विधानसभेचा निकाल हे सांगतो की इथल्या मुस्लिम मतदारांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. ही किमया नेमकी तुम्ही साध्य कशी केली? नाही, तसं पाहायला गेलं तर 2014 पासून जर रेकॉर्ड बघितलं तर माझ्या शिवसेनेच्या पाठीशी मुस्लिम समाज इथला आधीपासूनच होता. त्यांनी आम्हाला आधीपासूनच स्वीकारलेला आहे. मग 2014ची माझी निवडणूक असेल, त्यानंतरच्या निवडणुका असतील किंवा ही निवडणूक असेल, या निवडणुकीमध्ये त्यांनी मला भरघोस मतदान करून आम्हाला निवडून दिलेलं आहे. शेवटी सेक्युलर माइंडचेच आम्ही असल्यामुळं आणि शहरामध्ये आम्ही बरोबरच राहतो, सगळे सण साजरे करतो, त्यामुळे तशा प्रकारचा कट्टरवाद आम्ही परभणीमध्ये विकसित सुद्धा होऊ दिलेला नाही. पूर्वी परभणी म्हणजे दंगलीचं शहर असं एक परभणीचं चित्र महाराष्ट्रासमोर असायचं. पण 2014 नंतर हे काही पाहायला मिळालं नाही. निश्चितच 2014 नंतर बऱ्याच प्रमाणात त्यात फरक पडलेला आहे. आणि मी जसं बोललो की एकाच शहरात राहत असताना आम्ही सण आमचे दोन्ही समाजाचे साजरे करतो, सुखदुःखामध्ये आम्ही बरोबर असतो, त्यामुळं कुठेतरी कट्टरवाद कमी करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि याचा संपूर्ण फायदा या शहराला झाला. पण 2014 नंतर एक दंगल सुद्धा या शहरामध्ये आजपर्यंत झालेली नाही आणि मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण होत आहे. आता या शहरामध्ये एक नाही 2 मेडिकल कॉलेजेस सुरू झालेले आहेत. या शहरामध्ये चांगल्या स्कूल्स आलेल्या आहेत, चांगल्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या शहरामध्ये आलेले आहेत. आरोग्याच्या संदर्भामध्ये तर मी म्हणेन की छत्रपती संभाजीनगरपेक्षाही चांगली ट्रीटमेंट आज परभणीमध्ये होते. म्हणून आरोग्ययुक्त शहर म्हणून परभणीकडे बघितलं जातंय. एज्युकेशनच्या संदर्भामध्ये नांदेडपेक्षाही मी आज पुढे गेलेलो आहे. परभणी शहरामध्ये जवळपास कोचिंग इन्स्टिट्यूट आणि जे हॉस्टेल संस्कृती आहे ते परभणीमध्येच विकसित झाली. म्हणजे बुलढाण्यापासून वाशिमपासून सुद्धा लोक परभणी, जालन्याचे पण काही विद्यार्थी आहेत. जवळपास आमच्या शहरामध्ये एक 25,000 विद्यार्थी आज शिकायला आहेत हॉस्टेलच्या स्वरूपामध्ये. कमी दरामध्ये उच्च प्रतीचं शिक्षण देण्यामध्ये परभणी शहर सुप्रसिद्ध आहे. इथले मग कोचिंग क्लासेस असतील, त्यांचा स्टाफ असेल, हा अतिशय चांगला असल्यामुळं परभणी ही आता मराठवाड्याचा हब झालेला आहे एज्युकेशनचं, हे पण नाकारता येणार नाही. हे सगळं झालं, पण 2022 मध्ये शिवसेना फुटली. तुम्ही म्हणाले त्याप्रमाणे तुमची जी खरी शिवसेना आहे त्यातून शिंदे गट वेगळा झाला. पण शिंदे गट सत्तेत जाणार हे सगळ्यांना माहीत होतं. पण तरी सुद्धा परभणीकरांनी आणि पर्यायानं तुम्ही आपल्या उद्धव ठाकरे साहेबांची साथ सोडली नाही. ह्या मागचं कारण काय? आता तो काळ असा होता की तो काळ एवढं मोठं प्रबोधन असायचं की तुम्हाला कॅबिनेट मंत्री करू, तुम्हाला हे करू. पण शेवटी ज्या पक्षानं आपल्याला मोठं केलेलं आहे त्या पक्षाला आपल्याला विसरता कामा नये. आज मी या 2014ला जर मला सन्माननीय उद्धव साहेबांना, आदित्य साहेबांनी जर मला उमेदवारी दिली नसती तर मी आमदार झालो नसतो. म्हणून ज्या पक्षामुळं आपण आमदार आहोत किंवा ज्या पक्षामुळं आपली राजकीय एक ओळख निर्माण झालेली आहे, त्या पक्षाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून किंवा त्या पक्षाला सोडून इतरत्र जाणं मला काही ते पटलं नाही माझ्या मनाला. त्यामुळं मी निर्णय असा घेतला की मी इथंच थांबू आणि याच पक्षामध्ये चांगल्या प्रकारे जनतेची सेवा करा. आणि परभणीकरांनी तुमच्याच बाजूनं म्हणजेच उद्धव साहेबांच्या बाजूनच निकालात कौल दिले. यस, एकदम बरोबर आहे. आता जेव्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी परभणी शहरासाठी त्यांनी कोणती विकास कामं केली? उद्धव साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यांनी परभणीसाठी 2 वैद्यकीय महाविद्यालय दिले, एक शासकीय एक खाजगी महाविद्यालय दिलं. परभणीमधले समांतर पाणी पुरवठा योजना मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्तानं त्यांनीच घोषणा केली. अंडरग्राऊंड ड्रेनेजची घोषणा सुद्धा सन्माननीय उद्धव साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होती त्यावेळेस झालेली आहे. म्हणजे या ज्या काही बहुतेक सुखसुविधा आहेत परभणीमध्ये ते देण्याचं काम उद्धव साहेबांनीच केलेलं आहे. त्याच्या अगदी उलट त्याच्यानंतर शिवसेनेकडूनच म्हणजे शिवसेनेचा दुसरा गट तुम्ही म्हणतात त्या शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. ते मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर त्यांनी परभणी शहरासाठी काही विकास कामं केलीत का? मग केली नसतील तर त्यामागचं कारण काय? विकास कामं त्यांनी केली तर नाहीतच, पण जे विकास कामं मंजूर झाले होते त्याला सुद्धा खोडा घालण्याचं काम केलं. उदाहरण की ज्यावेळेस उद्धव साहेब मुख्यमंत्री होती आणि अशोक चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते त्यावेळेस परभणीसाठी मी जवळपास 80 कोटी रुपयाचे रस्ते मंजूर करून आणले होते. त्याला सुद्धा स्थगिती देण्यात आली.
मग मी हायकोर्टात गेलो, म्हणजे छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये मी याचिका दाखल केली आणि त्यामध्ये कोर्टाने निर्णय असा दिला की हे जे फंड रस्त्यासाठी दिलेले आहेत हे तुम्हाला इतरत्र डायव्हर्ट करता येणार नाहीत किंवा हे रद्दही करता येणार नाहीत. हे फंड रिझर्व्ड आम्ही करतो ह्याच कामासाठी, म्हणून मजबुरी ज्याला म्हणली जाते त्यामध्ये त्यांनी हे आम्हाला परत फंड रिलीज केले आणि त्याची वर्क ऑर्डर झाली. आणि आज जे आमच्या शहरामध्ये रस्त्याचे कामं चालू आहेत सगळे मेन रस्त्याचे ते कामं चालू त्यामुळेच झालेत की कोर्टाने तसा आदेश दिला. अच्छा, तो किस्सा पण तुमचा पूर्ण महाराष्ट्रभर गाजलेला आहे ते की काय तुम्ही कोर्टाची 80 ऑर्डरच आहे कोटी ते, रस्त्यासाठी 80 कोटी आणले आणि तुम्ही आणल्यानंतर ते पैसे थांबवण्यात आले स्थगिती देण्यात आली त्याला. आणि ते पैसे आपल्या शहरासाठी यावेत, आपल्या शहरात रस्ते तयार व्हावे त्यासाठी तुम्ही कोर्टात भांडले सुद्धा आणि तो निधी नंतर खेचून सुद्धा आणला. आमदार साहेब, सध्या तुमच्या दृष्टिकोनातून परभणी शहरामध्ये कोणत्या कोणत्या समस्या आहेत? परभणी शहरामध्ये तसं पाहायला गेलं तर शहर हे फार वाढत चाललेलं शहर आहे. त्याच्यामुळं शहराच्या ज्या नवीन कॉलनी झाल्यात तिथं वॉटर सप्लाय असेल, पाणी पुरवठा असेल, ड्रेनेज सिस्टीम असेल, रस्त्याचे प्रश्न असतील, हे प्रश्न जे भौतिक सुखसुविधा म्हणले जातात त्याचा अभाव निश्चित आहे हे मी स्वीकारतो. पण परभणी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात चांगल्या वास्तू येत आहेत. आज परभणी शहराच्या जर तुम्ही पाहिलं जमिनीचे भाव हे पुण्यासारखे आज परभणीमध्ये भाव झाले. आणि कॅल्क्युलेशन असतं की ज्या शहराचे भाव जमिनीचे इतक्या वरपर्यंत जातात त्या शहराला लोक पसंती दिल्याशिवाय त्या जमिनीचे भाव वाढत नाहीत. म्हणून आज परभणीमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण होत आहे. आज परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास 7-8 कारखाने सुरू झाले, साखर कारखाने आहेत, 1-2 सूतगिरण्या सुरू होत आहेत, शैक्षणिक हब बनलेला आहे, चांगल्या प्रकारच्या आरोग्याच्या नवीन इन्स्टिट्यूट परभणीमध्ये येत आहेत. म्हणजे चौबाजूने परभणीचा विकास होतोय. त्यासाठी जमीन कमी पडत असल्यामुळे जमिनीचे भाव सुद्धा गगनाला भिडलेले. आता अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि पाणी पुरवठा, समांतर पाणी पुरवठा ही जी मुख्य समस्या आहे परभणीची, ह्या समस्येवर तुम्ही किंवा शिवसेना सत्तेत आल्यानंतर काय तोडगा काढणार? अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, समांतर पाणी पुरवठा योजना असेल किंवा तुमचं कचऱ्याचं मॅनेजमेंट असेल, डम्पिंग ग्राउंडचं मॅनेजमेंट असेल किंवा नाट्यगृहाचं काम असेल, तर निश्चित आता मी आमदार असल्यामुळे आणि महानगरपालिका आमच्या ताब्यात आल्यानंतर निश्चितच त्यामध्ये मला चांगल्या प्रकारे आवाज उचलता येईल आणि ह्या सगळ्या योजना मंजूर करण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ. आमदार साहेब, परभणी शहराच्या विकासासाठी शिवसेनेचा ब्लूप्रिंट नेमकं काय, त्यात काय काय? विकासासाठी म्हणजे राहण्यायोग्य शहर असलं पाहिजे, चांगल्या इन्स्टिट्यूट असल्या पाहिजे, महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे, वॉटर सप्लाय असलं पाहिजे, अंडरग्राऊंड ड्रेनेज असलं पाहिजे आणि एक आदर्श शहर म्हणून ज्याला म्हणलं जातं अशा प्रकारचं आदर्श शहर आम्ही 100% येणाऱ्या 5 वर्षामध्ये विकसित करू. आता तुम्ही बोलता बोलता स्त्रियांच्या सुरक्षेबद्दल बोललात. मागच्या काही वर्षांचा जर पोलीस स्टेशनमधला रेकॉर्ड पाहिला तर परभणी शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय, तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढत चाललंय, स्त्री सुरक्षा हा तर प्रश्न ऐरणीवर आहेच. मग शिवसेना सत्तेत आल्यानंतर पहिल्या 100 दिवसात ह्या ज्या मूलभूत समस्या आहेत परभणीच्या त्यावर काही ठोस ऍक्शन घेतील का? 100% आम्ही घेऊ, आजही घेतोय आम्ही त्यामध्ये ऍक्शन. महिलांचा सन्मान व्हावा किंवा त्यांना चांगला रोजगार निर्माण व्हावा यासाठी बचत गटाची एक विशेष मोहीम सुद्धा आम्ही राबवतोय आणि क्रांती परभणीमध्ये घडवलेली वंदनीय म्हणजे बचत गटाच्या संदर्भामध्ये जवळपास मी 400 आमचे बचत गट आहेत आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून आम्ही बँक सुद्धा ओपन केलेली आहे. काय होते माहिती का, एखादी महिला जर बँकेमध्ये गेली कोणत्याही तर तिला साधे 50,000 जरी पाहिजे असले नॅशनलाइज बँकेत किंवा राष्ट्रीयकृत तरी तिला एवढे डॉक्युमेंट एकदा कागदपत्रे सांगितले जातात की ती महिला परत त्या बँकेतच जाते. हे माझ्या गोष्ट लक्षात आली 7-8 वर्षापूर्वी. म्हणून मी म्हणलं की या महिला जे रोज म्हणजे चांगल्या प्रकारे रोजगार निर्मिती करू शकतात किंवा त्यांच्या हातामध्ये चांगल्या प्रकारे स्किल आहे पण त्यांना कुठेही 50,000 रुपये सुद्धा मिळत नाहीत आणि त्यांना काम करण्याची इच्छा आहे, त्यासाठी आम्ही बचत गटाची एक पतसंस्था निर्माण केली आणि त्या पतसंस्थेच्या माध्यमातून त्या महिलांनाच मी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव केलं. आणि एक वेगळा मला थोडासा प्रयोग करण्याची सवय आहे. मी एक प्रयोग असा केला की मी म्हणली पतसंस्था कशी विकसित होऊ आपण बघू म्हणून, कशी होईल. कालांतराने एक बचत गट त्याला जॉईन झाला, 2, 3, 4 आणि आज 5-6 वर्षामध्ये जवळपास 450 बचत गटाची एक मोठी पतसंस्था आम्ही उभा केली आणि त्या पतसंस्थेच्या माध्यमातून फक्त आणि फक्त त्यांच्या बचत गटाच्या महिलेलाच आम्ही लोन उपलब्ध करून देतो. जिथे की 50,000 रुपये सुद्धा त्या महिलेला मिळत नव्हते
आज परभणीमध्ये अशी परिस्थिती आहे की आमच्या पतसंस्थेच्या ज्या काही बचत गट असतील त्या महिन्याला 5 लाख रुपये जरी राहिले तर अर्ध्या रात्री 12 वाजता सुद्धा एक डॉक्युमेंट न जमा करता फक्त विश्वासावर 5 लाख रुपये देण्याची एक व्यवस्था आम्ही परभणीमध्ये त्या निमित्तानं उभा केलेली आहे. म्हणून महिलांमध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की आपण सुद्धा व्यापार करू शकतो, आपण सुद्धा बिझनेस करू शकतो, आपण सुद्धा या समाजामध्ये अर्थकारणामध्ये आपलं योगदान देऊ शकतो. म्हणून जवळपास 450 बचत गट आज आमच्या पतसंस्थेला अटॅच आहेत किंवा त्यांच्याच मालकीची ती पतसंस्था आहे. आणि दुसरं अभिमानानं मला सांगा वाटतं की मी ज्यावेळेस सुरुवात केली पतसंस्थेची त्यावेळेस बरेच लोक मला म्हणले, मी थोडंसं बँकिंग क्षेत्रातील लोकांना विचारलं की मी अशी पतसंस्था सुरू करतोय, तुम्हाला काय वाटतंय? तर ते म्हणले अशी सुरू करू नका, तुम्ही जे पैसे टाकताल ते पैसे बुडून जातील, महिला पैसे घेऊन जातील आणि परत काय वापस देणार नाहीत. पण माझं आजचं तुम्हाला अनुभव सांगतो की 99% रिपेमेंट आमच्या पतसंस्थेचं. एक महिलेनं सुद्धा आजपर्यंत काही आमचे पैसे किंवा त्यांचं जे लोन आहे ते परतफेड केलेलं नाही. म्हणजे एवढ्या महिला इमानदार असतात पुरुषापेक्षाही, हे सुद्धा मी या निमित्तानं तुम्हाला सांगू इच्छितो. पण हे चांगलं उदाहरण समाजापुढं निर्माण झालेलं आहे आणि क्रांती महिलांमध्ये निर्माण झाल्यामुळे त्यांच्यामध्ये एक तर एकत्रपणा आलेला आहे. परमनंट लाडकी बहीण. हा, परमनंट लाडकी बहीण, लाडकी तसं म्हणलं तरी आता चालेल. येत्या 15 तारखेला महानगरपालिकेचं मतदान आहे, पण त्याच्या एका दिवसा अगोदरपर्यंत 14 तारखेपर्यंत महायुती सरकार महिलांच्या खात्यामध्ये 2 महिन्याची लाडक्या बहिणीचा हप्ता टाकणार आहे. नाही, लाडकी बहीण योजना ही ठीक आहे, पण लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की महाराष्ट्रातील कृषी खात्याच्या जवळपास 10,000 कोटीच्या योजना त्यांनी बंद करून टाकल्या. आज ड्रीप असेल किंवा स्प्रिंकलर असेल, ह्या ज्या योजना होत्या, नांगर असेल, ट्रॅक्टरचं अनुदान असेल, नांगराचं अनुदान असेल, ड्रीपचं अनुदान असेल, स्प्रिंकलरचं अनुदान असेल, शेतकऱ्यांचं वैयक्तिक अनुदान असेल, हे सगळ्या योजना शासनानं बंद करून टाकलेल्या आहेत. बेरोजगारी वाढण्याचं कारण सुद्धा हेच आहे की कुठेही शासन म्हणतं आमच्याकडे पैसेच नाहीत. ठीक आहे, तुम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली, अत्यंत चांगली गोष्ट, पण ह्या योजना बंद करून ही योजना सुरू करायची म्हणजे कुठं ना कुठं तरी शेतकऱ्यांवर, युवकांवर अन्यायच आहे. दरवर्षी लाडकी बहीण योजना ह्या योजनेसाठी अर्थसंकल्पामध्ये 36,000 कोटी रुपये मंजूर केले जातात, पण वास्तविक हा आकडा पुढे जातो कारण लाभार्थी महिला जास्त आहेत. मधल्या काळात तर त्या योजनेचा फायदा पुरुषांनी पण घेतला, पण ह्या योजनेमुळं हे जे सरकार मान्य जे निवडणुकीच्या तोंडावर दिलेलं जे पैशांचं पाकिट आहे, या पाकिटामुळं शिक्षणाचा दर्जा दिवसेंदिवस ढासळत चाललाय. PhD करणाऱ्या तरुणांसाठी त्यांच्या ॲड पडत नाहीत. परभणीतले संशोधन करणारे कित्येक पोरं पुण्यासारख्या ठिकाणी आंदोलन करत आहेत, पण त्यांच्या आंदोलनाला न्याय मिळत नाही. कृषी खात्यात तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं कृषी खात्याचा पैसा महिला व बालविकास कल्याण खात्याकडे वळवला जातोय. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या इकडचं सामाजिक न्याय विभाग असो, त्या विभागाचा पैसा पण लाडक्या बहिणीसाठी वळवला जातोय. हे कुठंतरी महाराष्ट्र एका मोठ्या कर्जाच्या डोंगराखाली दाबल्या जाण्याचं एक सूचक दिसत नाहीये का? 100% आपण जे बोलता ते सत्य आहे की इतर योजना बंद करून लाडकी योजना सुरू करायची निवडणुकीच्या एका टप्प्याच्या आधी आणि त्यातून कुठंतरी मताचं गणित करायचं आणि निवडून यायचं, हे या गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजे. आज तुम्ही जसं म्हणले की कृषी खात्यातील किंवा विद्यार्थी आंदोलन करतात, स्कॉलरशिप सुद्धा या शासनानं बंद करून टिकलेली आहे. आता PhDच्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही स्कॉलरशिप देणार नसताल तर एज्युकेशन क्षेत्रातील किंवा शैक्षणिक क्षेत्रातील सगळ्यात उच्च डिग्री कोणची तर PhD. आणि सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणतायत की PhD करणारे, PhD झालेले लोक काय दिवे लावणार आहेत. आता PhDच्या मुलांनी काय दिवे आणि तुम्ही काय दिवे लावता, हे सुद्धा फार महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही काय दिवे लावता. जर PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमच्याकडे द्यायला पैसे नाहीत तर तुम्ही काय दिवे लावता, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. मग कृषी खात्याचं तसंच आहे. सामाजिक न्याय व्यवस्थेच्या संदर्भामध्ये त्यांचे सुद्धा मला वाटतं 10,000 कोटी रुपये कमी केलेले आहेत. आणि या शासनावर जवळपास, मला आता मी काय अर्थतज्ञ नाही, पण 1 लाख कोटीचा काहीतरी कर्ज या शासनाकडे आहे. आणि हे शासन कसं परतफेड करणार आहे? शेतकऱ्यांचं कर्जमाफी करतो म्हणलं ते पण आजपर्यंत झालेलं नाही. मराठवाड्यामध्ये दररोज एक शेतकरी आत्महत्या करतो.
कसल्या प्रकारचं कृषी क्षेत्रामध्ये संशोधन नाही. विद्यापीठाला म्हणले पांढरा हत्ती म्हणला तर यांचेच मंत्री म्हणतात पांढरा हत्ती. तुम्ही जर संशोधनाला पैसे देणार नाहीत, चांगल्या प्रकारचे लॅब विकसित झाले पाहिजे, चांगले वाहन विकसित झाले पाहिजे विद्यापीठामध्ये. आज मराठवाड्यामध्ये बहुतेक शेतकरी अल्पभूधारक आहे. 2-3 एकर त्याकडे जमीन आहे. आज सोयाबीनचा भाव काय सांगा बरं. जे कापसाचा भाव 14,000 उद्धव साहेबाच्या कार्यकाळामध्ये झाला होता, सोयाबीनचा भाव 8,000च्या पुढे गेला होता. आता मला सांगा, अशी जगातली कोणची गोष्ट आहे की ज्याचा भाव कमी होतो. सोन्याचा भाव बघितला तर वाढतच चाललेला आहे, चांदीचा भाव वाढतच चाललेला आहे, जमिनीचा भाव वाढतच चाललेला आहे. पण जे उत्पादन करणारा शेतकरी आहे, उत्पादनाचा भाव जर आज 12,000 14,000 ऊन जर कापसाचा भाव 6,000वर येत असेल, 8,000चा सोयाबीनचा भाव 4,000वर येत असेल, तर याचं कारण काय. तुम्ही इम्पोर्ट ड्युटी का लावत नाहीत. कुठंतरी शेतकऱ्यांच्या ताटातलं खायचं कामच हे सरकार करतंय. पण प्रचंड असंतोष मराठवाड्यामध्ये आहे. तुम्ही जर ही सगळी व्यवस्था बघितली तर ही व्यवस्था पूर्ण कोलमाडून गेलेली आहे. जे काही शायनिंग इंडिया किंवा हे वरच्यावर दिसते फक्त या पुण्या मुंबईच्या सारख्या ठिकाणी. मी तर विधानसभेत बोललो की तुम्ही मुंबई सारख्या ठिकाणी एक बोगदा करायला 5,000 कोटी रुपये देता, आणि आम्हाला यायचंच नाही मुंबईला, तर त्या बोगद्यातून कोण जाणार आहे. आमच्या ग्रामीण भागातील पांढर रस्ते करा. आम्हाला शेतात जायला रस्ता नाही, आधी शेतातले रस्ते द्या. आमचा शेतकरी, आमचा ग्रामीण भागातील माणूस किंवा आमचा परभणीतील माणूस जास्तीत जास्त कुठं जाऊ शकतो. ग्रामीण भागातून तालुक्यातून जिल्ह्याला येऊ शकतो. परभणी जिल्ह्यातील लोक मुंबईला जाणारे किती असतील? 2-3%. म्हणून प्राधान्याने विकास कुठं करायचा हे आपण ठरवलं पाहिजे. सिंचनाचा एकही प्रकल्प चालू नाही. म्हणून अर्थव्यवस्था या राज्याची टोटल कोलॅप्स झालेली आहे. हे सुद्धा तुम्हाला कालांतराने लक्षात येईल. हे प्राधान्याने विकास कुठं करायचा हे सुद्धा शासन ठरवू शकलं नाही. एकच रोड घेतात, 10,000 कोटीचा रोड बांधतोय आपण. ती गरज आहे का त्या रोडची? त्या रोडवरनं किती लोक जाणार आहात? त्या रोडचा किती उत्पन्न होईल? शेवटी हे सगळं डेड विकास आहे, डेड इन्व्हेस्टमेंट आहे. याच्यातून काही बाहेर निघणार नाही. आता बघू. हा सगळं बोलणं जे झालं ते महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं थोडं वेगळं जरी वाटत असलं तरी ते इकॉनॉमी म्हणजेच आता महानगरपालिका म्हणजे त्यात अर्थकारण आलं आणि हे सगळं त्याच्याशी मिळतं जुळतंच असा विषय होता. पण आमदार साहेब, भाजपच्या नेत्या परभणीच्या पालकमंत्री मेघनाताई म्हणतात की तुम्ही पालिकेचं सूत्र आमच्या ताब्यात द्या, आम्ही परभणीचा न भूतो न भविष्यती असा विकास करून दाखवू. नाही, कशा प्रकारे द्या म्हणजे ते लढवत आहेतच 35 जागा. मग 33ला मेजॉरिटी आहे. मग 33 जागा त्यांना कसं काय मिळू शकतात? आणि मेघनाताई पालकमंत्री 1 वर्षापासून आहेत. परभणी शहरात काही तसा म्हणावा तसा ते विकास करू शकले नाही. सरकार त्यांचे असताना, सत्ता त्यांची असताना म्हणावा तसा विकास या शहराचा झाला नाही, हे सुद्धा त्यांनी कबूल केलं पाहिजे. साहेब, एक शेवटचा प्रश्न. परभणी महानगरपालिकेमध्ये शिवसेनाच का सत्तेवर यायला पाहिजे? शिवसेना तळागाळात रुजलेला पक्ष आहे. शिवसेनेकडे असणारे कार्यकर्ते, शिवसेनेकडे असणारी त्यांची इमानदारी, शिवसेनेच्या सर्व सन्मान्य आमचे खासदार साहेबांनी जवळपास 5 टर्म या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये, आज त्यांची 5वी टर्म आहे. म्हणजे 2दा आमदार आणि 3दा खासदार झालेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या सगळ्या गोष्टी 100% व्यवस्थित करू. आणि जसं मी म्हणलं की आमच्याकडे असणारे कार्यकर्ते ते पण इमानदार कार्यकर्ते आणि आमची असलेली तळमळ आणि आम्हाला असणारा या शहराचा अभ्यास म्हणून निश्चित या शहराचा विकास आम्ही 100% करून दाखवू आणि एक आदर्श शहर बनवण्याच्या संदर्भामध्ये कुठेही कमतरता राहणार नाही, एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो. ह्याच नोटसह या मुलाखतीत इथंच थांबूयात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.